Hi friends, I am Shinde teacher. I am going to teach the lesson name of the fun they had. The fun they had means त्यांनी मजेत घालवलेला वेळ. The author of this lesson is Isaac Asimov. He is an American writer as well as a professor. His stories are related of science fiction. आयजॅक ॲसिमो यांच्या ज्या स्टोरीज आहे त्या बहुतेक सायन्स फिक्शनला रिलेटेड आहे. दिस स्टोरी ओपन विथ अ डायरी विच वॉज रिटन बाय मार्गी. ह्या जो लेसन आहे त्या लेसनची सुरुवात एका डायरीपासून होते आणि डायरी ही मार्गीने लिहिलेली होती. ऑथरने फ्युचरला समोर ठेवून हा लेसन लिहिलेला आहे. ही स्टोरी फ्युचरला समोर ठेवून लिहिलेली आहे. लेट्स सी अन एक्सप्लेनेशन ऑफ द लेसन. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्गी डायरी त्या दिवशी लिहित होती, त्या रात्री लिहित होती. ऑन द पेजेस हेडेड 17 मे 2157. आणि तिने जी डायरी आहे त्या पेजला हेडिंग दिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे 17 मे 2157. बघा, फ्युचरमधली स्टोरी आहे, भविष्यकालीन स्टोरी आहे आणि त्याच्यामुळे डेट सुद्धा काय 17 मे 2157. शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आणि तिने त्या पेजवर लिहिलं आज टॉमीला एक रिअल बुक सापडलं. रिअल बुक मीन्स ओल्ड बुक. टॉमी आणि मार्गी यांचं रिलेशन म्हणजे ते दोघंही फ्रेंड आहे आणि तिने त्यामुळे डायरीमध्ये टॉमी विषयी लिहिलं की आज टॉमीला एक जुनं पुस्तक सापडलं. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये बघा, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते जे रिअल बुक होतं ते खूप जुनं पुस्तक होतं. मार्गीज ग्रँडफादर वन सेड दॅट when he was a little boy his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. आणि मार्गीला ते पुस्तक सापडल्यानंतर अचानक आठवलं का तिच्या ग्रँडफादरने असं सांगितलेलं होतं का जेव्हा ते लहान मुलगा होते तेव्हा त्यांच्या ग्रँडफादरने त्यांना असं सांगितलेलं होतं देअर वॉज अ टाइम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. असा एक काळ होता का तेव्हा त्या स्टोरीज एका पेपरवर छापल्या जायच्या. म्हणजे जे पुस्तक होतं ते पुस्तक पेजेसने बनलेलं असायचं, कागदाने बनलेलं असायचं. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. टॉमी आणि मार्गी यांनी जे पेजेस आहे पुस्तकाची उलटायला सुरुवात केली आणि त्यांनी बघितलं दे वेअर येलो अँड क्रिंकली. क्रिंकली मीन्स चुरगळलेले. त्यांनी बघितलं ती पुस्तकाची जी पानं होती ती येलो कलरची झालेली होती आणि क्रिंकली दुमडलेली होती, चुरगळलेली होती. And it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. आणि बघा, ते इट वॉज व्हेरी ऑफली फनी. आणि ते जे पुस्तक होतं ऑफली मीन्स व्हेरी एक्स्ट्रीमली. आणि ते जे पुस्तक होतं ते अतिशय विचित्र होतं. टू रीड वर्ड्स, त्याचे जे शब्द होते ते वाचण्यासाठी विचित्र त्यांना वाटत होते. दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वर सपोज टू ऑन अ स्क्रीन, यू नो. आता बघा ते कसे सपोज करत होते पुस्तक. मार्गी अँड टॉमी यूज टेलिबुक्स. मार्गी आणि टॉमी हे टेलिबुक्स वापरत आहे. व्हॉट आर दे लाईक. आता आपल्याला प्रश्न पडतो टेलिबुक्स कसे दिसतात. आता बघा, टेलिबुक्स आर शोन ऑन टेलिव्हिजन स्क्रीन, कम्प्युटर स्क्रीन. टेलिबुक्स आहे ते टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर ती पुस्तकं दिसतात, कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतात. आणि त्यांना असं वाटत होतं का स्क्रीनवर जशी शब्द हलत राहतात, पुढे पुढे जात असतात, पुढे पुढे सरकत राहतात, तशी ह्या जी पुस्तक आहे ह्या पुस्तकावरची शब्द पुढे पुढे सरकत नव्हती. त्यांनी तसं वाटत होतं का ते पुढे सरकायला पाहिजे म्हणून. अँड देन व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. आणि त्यांनी बघितलं की जे शब्द होती पुढे पानं उलटत गेल्यानंतर त्यांनी मागचे पान उलटून पाहिले तर काय त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधी वाचलेले होते. आधी वाचलेले शब्द पुढच्या पेजवर होते, म्हणजे जवळजवळ ते सारखेच होते. गी से टॉमी. गी हा शब्द बघा, द एक्सप्रेशन दॅट शोज अनॉयन्स. असा शब्द का जो राग दाखवणारा शब्द आहे आणि राग दाखवणारा शब्द टॉमीने उच्चारला गी. व्हॉट अ वेस्ट. किती वेस्ट आहे. व्हेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट वे. आणि त्याने असं म्हटलं मार्गीला का जर ही पुस्तकं एकदा वाचल्यानंतर ती लोक काय करत असतील, एकदा वाचल्यानंतर ती फेकूनच देत असतील. आय गेस त्याने तर्क लावला एकदा वाचल्यानंतर ही पुस्तकं
फेकलीच जात असतील. अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन्स बुक्स ऑन इट. आणि तो असा म्हटला, आपली जी टेलिव्हिजनची स्क्रीन आहे, या टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर मिलियन्स बुक आहे, कितीतरी लाखो पुस्तक आहे. इट गुड फॉर प्लेंटी मोर, अतिशय पुष्कळ, प्लेंटी म्हणजे पुष्कळ, अतिशय पुष्कळ अशी आपल्याला त्याच्यामधून वाचायला मिळतं. आय वुडंट थ्रो इट अवे, आणि आपण ते कधीही फेकून देत नाही. आपण कितीतरी ती पुस्तकं त्या टेलिव्हिजनच्या स्क्रीनमध्ये मावू शकतात. मी काही ते फेकून देणार नाही. मार्गी सेड, सेम विथ माइंड. मार्गी म्हणाली, मी सुद्धा ते कधीही फेकून देणार नाही. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ही वॉज 13. मार्गी वॉज 11 years old. मार्गी जी होती ती 11 वर्षाची होती, आणि टॉमी जो आहे ही वॉज 13 years old. तो 13 वर्षाचा आहे, म्हणजे तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा, आणि त्याच्यामुळे त्याचा जास्त एक्सपिरियन्स आहे. अँड शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. आणि मार्गीने जेवढे टॉमीने टेलिबुक्स बघितलेले होते तेवढे मार्गीने बघितलेले पण नव्हते, कारण मार्गी 11 वर्षाची आहे, त्याच्यामुळे तिने एवढी टेलिबुक्स बघितलेली नव्हती. शी सेड, व्हेअर डिड यू फाइंड इट. तिने टॉमीला विचारलं, हे पुस्तक तुला कुठे सापडलं. टॉमी पॉइंटेड विदाउट लुकिंग. टॉमीने तिच्याकडे वरती न बघता त्याने फक्त पॉइंट आउट केलं, फक्त दाखवलं. इन माय हाऊस, माझ्या घरामध्ये सापडलं. बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग. त्याने वरती का बघितलं नाही, कारण ते पुस्तक वाचण्यामध्ये तो खूप बिझी होता, मग्न झालेला होता. त्याने फक्त दर्शवलं, माझ्या घरामध्ये सापडलं. इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे माळा, म्हणजे घरामध्ये जो माळा असतो, छपराच्या खाली जो माळा असतो, त्या माळ्यावर त्याला ते पुस्तक सापडलेलं होतं, त्याने फक्त दर्शविलं. मार्गी सेड, व्हॉट्स इट अबाउट. मार्गीने विचारलं, या पुस्तकामध्ये काय आहे, कशाबद्दल आहे पुस्तक. टॉमी सेड, स्कूल. टॉमी म्हणाला, स्कूल, शाळेबद्दल आहे. मार्गी वॉज स्क्रोनफुल. स्क्रोनफुल, शोईंग हेट, तिरस्कार दाखवणे. मार्गीने लगेच तिरस्कार दाखवला. तिने वेडेवाकडे तोंड केले आणि ती लगेच उच्चारली, स्कूल, व्हॉट्स देअर्स टू राईट अबाउट स्कूल. आय हेट स्कूल. शाळेबद्दल काय लिहायचं, मला तर शाळेचा तिरस्कार वाटतो. कोण बरं एवढं शाळेबद्दल लिहू शकतं. आय हेट स्कूल. आणि तिने सांगितलं, मला शाळेचा खूप तिरस्कार वाटतो. मार्गीज ऑलवेज हेटेड स्कूल. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हाय मार्गी हेटेड स्कूल. मार्गी का शाळेचा हेट एवढा करत होती. आता त्याचं पुढे रिझन सांगितलेलं आहे बघा. बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. पण आता तर ती शाळेचा जास्तीत जास्त हेट करायला लागलेली होती. आता मार्गी का हेट जास्तीत जास्त करत होती. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for county inspector. मार्गीला अजिबात शाळा आवडत नव्हती, पण आता तर तिला शाळेचा अजूनच तिरस्कार वाटायला लागलेला होता. मार्गी आणि टॉमी यांना मेकॅनिकल टीचर शिकवत होत्या. मेकॅनिकल टीचर म्हणजे रोबोट शिकवत होतं, आणि आता ती जास्तीत जास्त हेट करायला लागलेली होती, कारण मेकॅनिकल टीचर तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होत्या. जिओग्राफी सेक्टर मधल्या तिला अभ्यास देत होत्या, आणि ती अधिकाधिक वाईट कामगिरी करत होती. आता बघा, वर्स मीन्स वाईट. अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर काउंटी इन्स्पेक्टर. सॉरोफुली म्हणजे दुःखाने, वैतागून. शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला, आणि तिचं म्हणजे हेड होतं सॉरोफुली, दुःखाने तिला वैताग आलेला होता, डोक्याला हात लावला. अँड शी हॅड सेंट हर फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आणि तिच्या आईने तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवलं, कारण तिची भूगोलाची जी प्रगती होती, प्रोग्रेस होता, अतिशय सॅटिस्फॅक्टरी, अतिशय समाधानकारक होता, आणि त्याच्यामुळे तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवलं. पुढे बघा, ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल विथ डायल्स अँड वायर्स. आणि बघा, काउंटी इन्स्पेक्टरचं डिस्क्राईब पुढे केलेलं आहे. काउंटी इन्स्पेक्टर जो होता
वॉज अ राऊंड लिटल मॅन. गोलाकार असा छोटासा बुटकासा मनुष्य होता. विथ अ रेड फेस, त्याचा लालसर चेहरा होता. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याची जी पूर्ण पेटी होती ती डायल्स आणि वायर्सने भरलेली होती. ही स्माइल ॲट मार्गी. त्याने मार्गीकडे बघून स्माइल दिलं. अँड गेव हर अन ॲपल. आणि तिला मार्गीला एक ॲपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि बघा मग टीचरचे तुकडे वेगवेगळे केले. आणि नंतर त्याने जी मेकॅनिकल टीचर होती, जी काउंटी इन्स्पेक्टर आणलेलं होतं, त्या मेकॅनिकल टीचरचे जे 2 भाग होते ते वेगवेगळे काउंटी इन्स्पेक्टरने वेगवेगळे केले मेकॅनिकल टीचरचे. मार्गी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. आणि मार्गीला असं वाटलं आता मेकॅनिकल टीचरचे काउंटी इन्स्पेक्टरने जे वेगवेगळे भाग केले ते त्या भागाची काउंटी इन्स्पेक्टरला कोणतीही माहिती नको. हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. हे कशा प्रकारे परत कसे जोडायचे, हे मेकॅनिकल टीचरचे 2 भाग झाल्यानंतर ते एकत्र कसे जोडायचे हे त्याला माहितीच नसलं पाहिजे. अँड ही नो हाऊ ऑल राईट आफ्टर अन hour or so there it was again large and black and ugly with a big screen on which all the lesson were shown and the question were asked. आणि बघा जेव्हा तिला असं वाटलं की त्याला ते ठाऊकच नसलेले बरे, पण त्याला मात्र ते बरोबर माहित होते. आणि सुमारे 1 तासातच त्याने तो दुरुस्त केला. परत त्याचे पार्ट काय केले, जोडले. आणि परत पार्ट जोडल्यानंतर मेकॅनिकल टीचरचे परत त्याच्यावर लार्ज ब्लॅक आणि अगली स्किन आली. आणि लगेच एक मोठी काळी आणि मार्गीच्या मते ती परत एकदा कुरूप अशी स्क्रीन, मोठी स्क्रीन तिच्या समोर आली. ऑल द लेसन वेअर शोन अँड द क्वेश्चन वेअर आस्क. आणि सगळे त्याच्या एका पाठोमाग एक असे त्याच्यावर लेसन आले आणि त्याच्यावर क्वेश्चन सुद्धा विचारली जायला लागली, प्रश्न विचारले जात होते. पुढे बघा दॅट वॉज सो बॅड. ते जे क्वेश्चन होते ते जास्त हार्ड नव्हते, बॅड नव्हते. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट व्हेअर शी हॅड टू पुट होमवर्क. आणि मेकॅनिकल टीचरचा असा एक भाग होता का मार्गी त्याचा खूप तिरस्कार करत होती. आणि त्या भागाचं नाव म्हणजे स्लॉट. जो भाग होता व्हेअर शी हॅड टू पुट होमवर्क. आता स्लॉट ह्या भागाचा ती जास्तीत जास्त हेट का करत होती, बिकॉज शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. आणि कारण तो जो भाग होता त्या भागामध्ये तिला नेहमी रोजचा जो होमवर्क होता तो होमवर्क ठेवावा लागायचा. आणि तो भाग नेहमी तिचे पेपर घेत असते, नेहमी टेस्ट पेपर घेत असल्यामुळे त्या भागाचं ती खूप हेट करायची. शी ऑलवेज हेड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. आणि त्याचबरोबर तिला ती जी उत्तर होती ती पंच कोड मध्ये, पंच कोड म्हणजे एक सांकेतिक भाषा, एका सांकेतिक भाषेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं तिला द्यावी लागत होती. दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years old. आणि हे पंच कोडची जी लँग्वेज होती ती जेव्हा 6 वर्षाची होती, 6 वर्षाच्या असतानापासून तिने शिकलेली होती. आणि 6 वर्षाच्या असतानापासून ती पंच कोडची उत्तरं देत होती. द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. आणि ज्या मेकॅनिकल टीचर होत्या त्या ते मार्क्स तिने परीक्षा दिल्यानंतर आता रोबोट असल्यामुळे ते मार्क्स सुद्धा ते पटकन एका काही मिनिटातच कॅल्क्युलेट करून मार्क्स तिच्या पुढे ठेवत असायचे द मेकॅनिकल टीचर. आणि त्याच्यामुळे स्लॉट ह्या भागाचा तिला खूप हेट वाटायचा, कारण रोजच्या रोज होमवर्क, रोजच्या रोज परीक्षा आणि तेच करून मार्गीला याचा कंटाळा आलेला होता. Okay friends, a remain part of the lesson we will learn in next video. Thank you.